नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 7 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला शेअर मार्केट मराठीचं हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कदाचित काय होऊ शकतं, थोडंसं एकदा वर जाऊ शकतं आणि त्यानंतर आणखीन खाली येऊ शकतं. अशा प्रकारची आपल्याला अपेक्षा होती. मात्र आज ज्या वेळेला मार्केट ओपन व्हायचं होतं, प्री ओपनिंग मार्केट अपडेट म्हणून जे आपल्या सर्व यूट्यूब चॅनल मेंबर्सना एक अपडेट दिलं जातं, 9 वाजण्याच्या पूर्वी ते अपडेट दिलं जातं. त्यामध्ये मी सांगितलं होतं की 24,330 ही लेवल इथे जी लाल रंगाच्या ह्याच्यात दिसते, जर किंमत ह्याच्या वर टिकली तर मात्र काय होईल, आपल्याला एक चांगली तेजी बघायला मिळेल आणि किंमत 24,470 इथे दुसरी लाल रंगाची लेवल काढलेली तुम्हाला दिसते, ह्या दिशेनं जाऊ शकते. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हे अंतर जे आहे ते निफ्टीमध्ये 140 पॉईंटचं होतं. 140 पॉईंटचं टार्गेट मार्केट ओपन होण्यापूर्वीच दिलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता की इथून वर जायला लागल्यावर बऱ्यापैकी नॉनस्टॉप म्हणजे इथे असे छोटे छोटे एखाद दुसऱ्या रेड कॅन्डल जर सोडल्या, इथे पण काही झाल्या पण किंमत खाली आलीच नाही, डायरेक्ट वर गेली आणि जवळजवळ 24,460च्या जवळ पोहोचली. 1-1.5 पॉईंट खाली राहिली पण 24,460च्या दरम्यान गेली. म्हणजे 140 पॉईंट सांगितले होते त्यातले 130 पॉईंट आपल्याला आलेले बघायला मिळाले. आता हे एवढी मोठी तेजी जी झाली याचं आपल्याला इथे लक्षात येईल की ही आपण आधीच सांगितलेली होती की जर ह्याच्या वर टिकलं तर इतक्या वर जाऊ शकतं. तर आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर ह्याच्या जवळ आल्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग येतंय. आता उद्या काय होण्याची शक्यता आहे, हे झालं आज काय झालं, उद्या काय होण्याची शक्यता आहे. आता ही जी तेजी झाली आहे एवढी मोठी, त्यानंतर हे छोटंसं प्रॉफिट बुकिंग पण आलंय. परत एकदा आपल्याला इथे बाउन्स आलाय आणि परत खाली येताना दिसतंय. उद्या जर इथे एम पॅटर्न बनला, एम पॅटर्न कसा बनू शकतो, तर इथनं किंमत खाली येईल, बरोबर. यायला लागल्यानंतर हा जो लो आहे हा ब्रेक झाला की एम पॅटर्न बनणार. पण आपण काय करतो त्याच्यासोबत एक ॲस्ट्रो लेवल पण दिलेली आहे 24,370. जर किंमत ह्याच्या खाली यायला लागली आणि 24,370च्याही खाली यायला लागली तर मग काय होऊ शकतं, खाली येत असताना आपल्याला 24,350 या लेवल पर्यंत येऊ शकतं, 24,325 पर्यंत येऊ शकतं. अशा प्रकारची मुवमेंट उद्या होताना बघायला मिळू शकते. अर्थात काय आहे, इथून जर उद्या खाली येऊ शकतं, खाली येत असताना 24,390 पर्यंत येऊ शकतं. 24,370 ही लेवल थोडीशी डार्क दाखवली आहे, मेक ऑर ब्रेक लेवल आहे. पण उद्या जर किंमत खाली यायला लागली, हे वाक्य नीट समजून घ्या, उद्या जर किंमत खाली यायला लागली तर ती 24,370 ब्रेक करून 24,350च्या दिशेनं जाणारच आहे, असं आपल्याला थोडंसं जास्त वाटतं. 80-90% शक्यता अशी दिसते की किंमत जर खाली यायला लागली तर 24,350च्या आसपास एक सपोर्ट आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर काय होईल, 24,300 ची लेवल आहे आणि 24,350 ची लेवल आहे. 24,350 ची लेवल साधारणपणे इथे आहे. तर ह्या एरियामध्ये म्हणजे हा एरिया जर तुम्ही असा वाढवलात तर तुमच्या लक्षात येईल की काय होईल, ह्या एरियामध्ये एक आपल्याला सपोर्ट घेतला जाऊ शकतो
आणि मग किंमत वर जाऊ शकते. तर अशा प्रकारे आपल्याला किंमत थोडीशी खाली येऊ शकते 24,350च्या दिशेनं, असं वाटतंय. उद्या कशा प्रकारे प्राइस ऍक्शन होऊ शकते? उद्या असं होऊ शकतं की पहिल्यांदा एकदा किंमत खाली येईल, त्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर परत किंमत आणखीन थोडी खाली जाऊ शकते. अशा प्रकारची प्राइस ऍक्शन पहिल्यांदा होऊ शकते आणि त्यानंतर मग आपल्याला डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होताना बघायला मिळू शकते. तर अशा प्रकारची उद्या आपल्याला प्राइस ऍक्शन होण्याची शक्यता आहे. तर उद्या एक्सपायरी असल्यामुळे काय होईल, सकाळच्या सत्रात किंमत खाली येईल आणि दुपारच्या सत्रात किंमत वर जाईल. अशा प्रकारचं चित्र आपल्याला उद्यासाठीचं आत्ता दिसतंय. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं. उद्या मी तुम्हाला सांगितलंय तसं किंमत खाली येऊ शकते 24,300 ते 24,350च्या रेंजमध्ये कुठेतरी सपोर्ट घेऊ शकते आणि त्यानंतर डब्ल्यू पॅटर्न बनवून तेजी होऊ शकते. अशा प्रकारचं उद्यासाठीची प्राइस ऍक्शन आपल्याला अपेक्षित आहे. हे झालं निफ्टी 50चं. आता पुढे जाऊन आपण बँक निफ्टीचं बघूया. बँक निफ्टीमध्ये आपण सांगितलंच होतं कालच, की ही इम्पॉर्टंट लेवल आहे. ही जर लेवल ब्रेक नाही झाली, तर काय होऊ शकतं, इथनं आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. मात्र ह्याच्या खाली जर टिकलं असतं, म्हणजे आज तुम्ही बघू शकता इथे ओपनिंग झालं. थोडंसं खाली आलं, पण ह्या लेव्हलच्या जवळपास सुद्धा आलं नाही. जर ह्या लेव्हलच्या खाली गेलं असतं, तर मग हे पहिलं टार्गेट होतं, हे दुसरं टार्गेट होतं. बरोबर? तर अशा प्रकारे आपल्याला ही 2 टार्गेट बघायला मिळाली असती. पण इकडे किंमत खाली झाली नाही. ह्या लेव्हलचं मेक ऑर ब्रेक लेव्हलचाच सपोर्ट घेतला गेला आणि आपल्याला तेजी झाली. तेजी होत असताना तेजीची 3 टार्गेट असतात, पैकी पहिलं टार्गेट आपल्याला आज अचीव्ह झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, की एम पॅटर्न बनलेला आहे. म्हणजे इथपर्यंत वर आलं, इथे खाली गेलं, इथे एम पॅटर्न बनलेला आहे बँक निफ्टीमध्ये. त्यामुळे काय होऊ शकतं, थोडंसं सुरुवातीला इथे वर सुद्धा जाऊ शकतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा खाली येण्याची शक्यता आहे. खूप मोठं सेलिंग आपल्याला उद्या बँक निफ्टीमध्ये सुद्धा अपेक्षित नाहीये. एखाद्या वेळेला थोडंसं वर गेलं तर जाईल आणि त्यानंतर खाली येईल आणि त्यानंतर मात्र इथनं आपल्याला डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होताना बघायला मिळू शकते आणि ही तेजी आपल्याला खूप चांगली मोठी होऊ शकते. हा जो हाय बनलेला आहे, हा हाय ब्रेक सुद्धा होऊ शकतो. इतकी तेजी मग नंतर आपल्याला बघायला मिळू शकते. ती आता उद्या दुपारी होतीये का परवाच्या दिवशी होतीये, येणाऱ्या काळात होतीये, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण अशा प्रकारची प्राइस ऍक्शन होण्याची आता शक्यता आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या 2 इंडेक्समध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं, ह्याविषयी केलेलं विश्लेषण. पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्स मधलं सुद्धा विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी माहिती सांगायची आहे. तुम्ही YouTubeचं ॲप ओपन केलं आणि आपला शेअर मार्केट मराठी हा YouTube चॅनल तिथे ओपन केलात, तर त्या YouTube चॅनलच्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला आता जॉइन बटन दिसायला लागलेलं असेल. या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. ह्याच्यामध्ये आपण 4 प्रकार उपलब्ध करून दिलेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. तुम्हाला सुरुवात करायची असेल तर गोल्ड मेंबरशिप पासून कमीत कमी सुरुवात करा आणि तुम्हाला ह्याविषयी जर काही अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हे जे जॉइन बटन आहे आपल्या YouTube चॅनलवरचं, हे जॉइन बटन दाबल्यानंतर तुम्हाला ह्या चारही मेंबरशिप विषयी तिथे अधिक माहिती लिहिलेल्या स्वरूपात बघायला मिळेल. आणि त्यापेक्षाही जास्त जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी मी इथे माझा WhatsAppचा नंबर दिलेला आहे. ह्या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त मेसेजद्वारे संपर्क करा. कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे फक्त WhatsApp मेसेजद्वारे तुमचे जे काही शंका असतील, प्रश्न असतील, ते इथे विचारू शकता. तुम्हाला लवकरात लवकर उत्तरं दिली जातील. तर ह्या प्रकारे YouTube चॅनल मेंबरशिप विषयी तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही इथे विचारू शकता. आता हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला इंडेक्स म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा ह्या 2 लेवल दिलेल्या होत्या. इथनं एक बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा खाली जाऊ शकतं, असं आपल्याला काल विश्लेषण होतं. आणि त्याचं कारण असं होतं, की ही जी आता मी हे निफ्टीमध्ये सांगितलं नाहीये, इथे सांगतो मुद्दाम, की आपल्याला इथे बघू शकता, की एक गॅप जी तयार झालेली आहे. ही जी गॅप असते ना, ही गॅप भरली जाते. तर ती भरल्या जायला थोडंसं अजून हे होतं. त्यामुळे आपल्याला असं वाटत होतं, की थोडं वर जाईल आणि खाली येईल आणि ही गॅप भरली जाईल.
बरोबर. निफ्टीमध्ये सुद्धा मी आता मुद्दाम नेऊन दाखवतोय आणि हे मुद्दाम मी शेवटी का सांगतोय? कारण काही-काही गोष्टी मला एकदम व्हिडिओच्या शेवटी सांगायच्या आहेत. म्हणजे जे सदस्य शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात, त्यांना आणखीन काही कन्सेप्ट कळाव्यात, हा त्यामागचा माझा उद्देश आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल की ही जी गॅप आहे, निफ्टीमधली गॅप मोठी होती. तुम्हाला इथे लक्षात येईल की ही गॅप आहे. बरोबर. तर इथपर्यंत तरी खाली येऊ शकतं. मग त्यासाठी असं होईल की इथनं वर जाईल थोडंसं आणि त्यानंतर इथनं खाली येईल आणि ही गॅप भरली जाईल, अशी आपल्याला आज अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही आणि म्हणून मग प्री ओपन मार्केटमध्ये जेव्हा ते लक्षात आलं, त्यानंतर मग आपल्याला हे 24,330 च्या वर टिकल्यावर 24,470 च्या दिशेनं जाऊ शकतं. हे विश्लेषण मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात घ्यायचंय, की असं का वाटत होतं, की इथे खाली येऊ शकतं? कारण ही गॅप भरली जाण्याची शक्यता होती. पण बऱ्यापैकी भरली गेली, पूर्ण भरली गेली नाही. आता काय झालंय बघा, आता जसं तिकडे झाली तशी इथे पण तेजी आपल्याला बघायला मिळाली आहे. त्यानंतर एक आपल्याला एम पॅटर्नची तयारी सुद्धा होताना दिसते. हा खरोखरच एम पॅटर्न बनला, किंमत खाली यायला लागली तर कुठपर्यंत येऊ शकते? 78,165 हे पहिलं टार्गेट असेल. खाली आल्यानंतर दुसरं टार्गेट काय असणार आहे? तर 78,095 हे दुसरं टार्गेट असेल. ही मेक ऑर ब्रेक लेव्हल असेल. म्हणजे 78,100 च्या आसपास 78,095 ही मेक ऑर ब्रेक लेव्हल आहे. ह्याच्या खाली जर टिकलं आणि जे टिकण्याची शक्यता जास्त आहे, तर मग खाली येताना 78,030 पर्यंत येऊ शकतं, 77,940 पर्यंत येऊ शकतं. अशा प्रकारे मार्केटमध्ये मूव्हमेंट होऊ शकते. उद्या काय होण्याची शक्यता आहे? उद्या असं होऊ शकतं, की ओपनिंग नंतर थोडंसं खाली येईल. खाली आल्यानंतर एक बाउन्स घेऊन थोडंसं वर जाईल आणि त्यानंतर पुन्हा खाली येऊ शकतं. अशा प्रकारची आपल्याला शक्यता दिसते. मात्र हे सगळं जी काही प्राइस ॲक्शन होईल, त्याच्यामध्ये हा लो जो आहे, हा मोडला जाणार नाही. म्हणजे आपण जर थोडक्यात पोझिशनल आपल्याला काही व्ह्यू बनवायचा असेल, तर आपल्यासाठी हा आता स्टॉप लॉस असणार आहे. बरोबर? आणि त्यानंतर काय होईल, इथूनच मग पुन्हा डब्ल्यू पॅटर्न म्हणून किंमत वर जाऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता दिसतंय. पण पोझिशनली आपण हा स्टॉप लॉस ठेवू शकतो. हे निफ्टीसाठी सुद्धा लक्षात ठेवा आणि सेन्सेक्ससाठी सुद्धा लक्षात ठेवा, की पोझिशनली आपल्याला हा स्टॉप लॉस आहे. निफ्टीमध्ये मी तुम्हाला नेऊन दाखवतो. शेवटपर्यंत जे सदस्य व्हिडिओ बघतायत त्यांना हा फायदा होऊ शकेल, की पोझिशनलसाठी आपल्याला स्टॉप लॉस कुठे आहे तो लक्षात येईल. तर पोझिशनलचा आपला हा स्टॉप लॉस आहे. म्हणजे जोपर्यंत ह्याच्या खाली किंमत ह्याला टच होत नाही किंवा ह्याच्या खाली जात नाही, आपल्याला पोझिशनली तेजीच होत राहील असं आपल्याला इथे दाखवायचं आहे. आता शेवटपर्यंत तुम्ही थांबलाय, तर मी तुम्हाला निफ्टीच्या सुद्धा काही गोष्टी दाखवतो. निफ्टीमध्ये आपल्याला जर मीडियम टर्म किंवा आपण हे सगळं जे विश्लेषण करतोय, ह्या निळ्या रेषा दाखवतोय, ह्या शॉर्ट टर्मच्या आहेत. निफ्टीमध्ये आपल्याला मिड टर्म आणि लाँग टर्मसाठी खूप मोठी टार्गेट आहेत वरच्या दिशेनं. मी तुम्हाला थोडंसं झूम आउट करून ते दाखवायचा प्रयत्न करतोय. तुम्ही जर इथे बघितलंत, तर त्यातलं पहिलं टार्गेट आलेलं दिसतंय. 24,425 चं हे पहिलं टार्गेट आलेलं आहे. 24,765 हे आपल्याला पुढचं टार्गेट आहे आणि हे मीडियम टर्मची टार्गेट आहेत आणि लाँग टर्मचं पहिलं टार्गेट आहे 24,840. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला 24,840 ही लेवल आलेली सुद्धा बघायला मिळू शकते. त्यामुळे इथून पुढे वर जात असताना पण हे डायरेक्ट असं वर जाईल का? असं वर जाणार नाही. कधीही किंमत वर जाताना थोडं वर जाते, खाली येते, वर जाते, खाली. असं करत-करत आपल्याला ती किंमत ह्या दिशेनं जाऊ शकते. 24,840 पर्यंत जाऊ शकते. कारण 24,840 हे लाँग टर्मचं पहिलं टार्गेट आहे. वर गेलात तर तुम्हाला आणखीन टार्गेट बघायला मिळतील. अगदी 25,490 पर्यंतची सुद्धा टार्गेट तिथे ड्रॉ करून ठेवलेली आहेत. ही 3 टार्गेट आहेत, ही मिड टर्मची आहेत. पण हे जे आहे 24,840 चं हे लाँग टर्मचं आहे, लाल रंगामध्ये दिसणारं. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत होतात त्यामुळे तुम्हाला मी वरची टार्गेट सुद्धा दिली. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी शेवटच्या सेगमेंटमध्ये आलेलो आहोत. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी
बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या-केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या एका बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या-केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.